आमच्या गावाकडची आळूची पानं अशी तव्यावर बनवतात पहा एवढे छान लागतात, भारी मस्त मस्त लागतात एकदम. ते पाचे होतात भाजून छान असे आणि खूप छान लागतात. ते न उकडता न तेलात तळता असे तव्यावर कशा प्रकारे करायचे मी तुम्हाला सांगते. आणि हे पहा मस्त कसे छान छान समोसे. हे पहा आज समोसा बनवला आहे, मस्त मस्त एकदम भारी असे, खूप म्हणजे खूप टेस्टी मस्त असे समोसे बनवलेत, खुसखुशीत अगदी कडक आणि एकदम भाजी तर एवढी टेस्टी झाली, भारी मस्त. तर चला आता ही आळूची पानं झाली तळून आणि आता परत दाखवते तुम्हाला कसं शेपा. सगळ्यात आधी तर असं तेल टाकायचं तव्यावर. तेल टाकले की हे असं पान ठेवायचं, अजून हे दुसरं ठेवायचं आणि हे आमच्याकडे आळूची पानं बोलतात, काही लोक दिलाची पानं बोलतात. आणि हे पानं अशी टाकली का बेसन पीठ लावलेलं आहे त्याला, खालच्या एका पानावर बेसन पीठ लावायचं आणि असं थोडंसं पाण्याचा शिंपडा टाकायचा आणि असं झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा आणि पानं मस्त शिजवून वगैरे भाजून निघतात छान. शेपा पाणी आटून गेलं आणि झाकण काढलं का शेपा असं छान असे शिजून पण निघतात आणि भाजल्या जातात छानपैकी. तर ना उकडायची कटकट ना तेलामध्ये तळायची कटकट पानाची, डायरेक्ट पीठ लावून अशी टाकायची. हे गावरान पानं आहेत, गावाकडची छोटी छोटी पानं आहेत. किंवा अशी घडी करून पण त्याची एकाच पानाची अर्धी अशी डुंगडुंग घडी करून पण त्याचं बनवतात. आणि खूपच छोटी आहेत म्हणून मी असं थोडंसं तेलाचं धार सोडायची. झालं 1 मिनिटभर असंच भाजून द्यायचं, झाकण नाही ठेवलं तरी चालतं. 1 मिनिटभर असंच भाजून द्यायचं की झाली आपली तयार आळूची पानं. तर ही पहा झाली आपली आळूची पानं. हे पहा खालच्या साईडने पण कशी छान भाजली आहे, पहा किती छान छान भाजलेत खालच्या साईडने सुद्धा. हा तर कशी आहेत आमच्या आळूची पानं गावच्यासारखी करण्याची पद्धत. हे पहा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की अशा कशा प्रकारे पीठ वगैरे लावायचं काय करायचं त्याची मी व्हिडिओ टाकलेली आहे. याच्या पहिले तुम्ही जाऊन पाहू शकता. मोठी व्हिडिओ जास्त मोठी नाही, 5 का 10 मिनटाची आहे काहीतरी, ती पाहू शकता. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खायला खूप टेस्टी लागतात मस्त. तर कमेंट करून सांगा नक्की तुम्ही पण असं बनवता का पानं म्हणूनसाठी.